कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यानगरीच्या भूमीमध्ये आमंत्रित झालेलो आहोत आणि या ठिकाणी आपण सर्व पाहू शकता की एका युवाचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला दिसतोय। हे आहे मायेचं घर, ज्यांना मी माझ्या भाषेत म्हणतो विद्येचं मायेचं घर विद्यानगरीत। असा हा सर्व युवा आज या पहिल्या दिवसातच अतिउत्तम आनंद या ठिकाणी दिसतोय। जणू आम्हाला या ठिकाणी आल्यावर आम्ही प्रसन्न झाले असावे असं आम्हाला दिसतं। पायाला सुख आणि शांती देणारा जो बाग आहे त्याला आपण गांधी टेकडी म्हणत असतो। त्या गांधी टेकडीवर आम्ही युवारंग या ठिकाणाचा संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर आज या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात असलेल्या गांधी टेकडी या ठिकाणी फिरायला निघालेलो मोकळ्या वातावरणात हे आपल्या या मुख्य प्रशासकीय भवनापासून कमीत कमी 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गांधी टेकडीचं आपण या ठिकाणी प्रत्यक्षपणे आनंद घेत आहोत। इथलं वातावरण आणि चिमण्यांचा आवाज, फुलं बहरलेले आहेत आणि प्रत्येक वनराई आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करून घेते। आयुष्यातले कितीही अडीअडचणीचे भाग असले किंवा सुखशांती शोधण्याचं एक वेगळं काही आपण जग म्हणतो त्याला, ते ज्यावेळेस आपण वनराईमध्ये जात असतो तिथं आपल्याला सुख आणि शांती मिळत असते। तर या ठिकाणी हे शिक्षणच संस्था नसून या विद्यापीठामध्ये आपल्याला संपूर्णपणे पशु असतील, पक्षी असतील, पशुपासून तर पाळीव प्राणी जे आपण माकडं म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी दिसतात। आणि अभ्यासाचा व्यतिरिक्त मानसिक बल आणि इथं दोघे प्रकारचे, जसं की मानसिक बल आणि शारीरिक बल, ह्या दोन्ही प्रकारचे ज्ञान या ठिकाणी उपलब्ध आहे। ज्यावेळेस असं म्हटलं जातं किंवा सत्यात आहे की बहिणाबाई ज्यावेळेस शेतामध्ये कामं करायची त्यावेळेस त्यांना कविता सुचायच्या आणि ज्यावेळेस ते घरात असताना ते दळणं काढायची त्यावेळेसही देखील त्यांना कविता वेगवेगळ्या पद्धतीने सुचायच्या। याचाच अर्थ असा झाला की त्यांना कविता बसल्या बसल्या सुचायच्या। अशा या मायेच्या भूमीमध्ये आपण ज्यावेळेस एक एक पाऊल उचलतो त्यावेळेस त्या बहिणाबाईंचा वाचलेल्या ज्या कविता असतात त्या संपूर्णपणे प्रत्यक्षात आपल्याशी बोलताय। ज्यावेळेस चिमण्या पक्ष्यांचा आवाज कानावर झुंजतो त्यावेळेस जणू बहिणीबाईंनी रचलेल्या निसर्गाच्या बाबतीतल्या कविता असो किंवा प्रत्येक पावलांमध्ये चालत असताना रचलेल्या कविता असो, ते त्यांचा छोट्याशा आवाजामध्ये किंवा मधुर अशा धुव्यांमध्ये ज्या बारीक सारीक जीवनसृष्टीवर असलेल्या मुंग्यांपासून तर मोठ्या पाळीव प्राण्यांपर्यंत ज्यावेळेस झाडांचा हव्यामुळे हालचाली होत असतात ते जणू आपल्याशी गप्पा मारताय। अशा या पद्धतीने आपल्याला या विद्यापीठात, म्हणजेच माझ्या शब्दात मी म्हणतच असतो की माझं विद्येचं माहेर, जे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या सिटीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मायेचं भूमी। या ठिकाणी अजून आपण पुढे रस्त्यात जाताना आनंद लुटणार आहोत। प्रत्येक पावलांमध्ये त्यांचं प्रेम, त्यांची सावली ती अनुभवास मिळते। आणि या ठिकाणी आपण गांधी टेकडीवर आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी माननीय आमचे दादा या ठिकाणी रक्षण करत आहात। हे संपूर्ण असं आपण या ठिकाणी पाहू शकतो। चला तर पुढे बघूया अजून। आता आपण चाललो आहोत या मायेच्या नगरीमधल्या संपूर्ण या 700 एकरमध्ये पसरलेल्या वातावरणीय थंडगार असं सुखमय शांती देणाऱ्या वातावरणावर जेव्हा पावलं पावले चालत असतो तेव्हा थंडगार अशी
अंगाला काठी उभे करणारी ज्यावेळेस हवा येते त्यावेळेस असं वाटतं की माय आपल्याला त्यांचा या वातावरणीय सुगंधित असलेल्या शुद्ध हव्यात ते आपल्या अंगावर हात फिरवत असलेल्याचा भास होत असतो। या ठिकाणी असलेल्या खगोलशास्त्र विभाग तसेच इथं आपण या ठिकाणी पाहू शकतो जल तरण तलाव असं या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहेत। हे आहे स्टेडियम। या ठिकाणी खुली व्यायामशाळेची व्यवस्था आहे। इंडोर स्टेडियम या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। पूर्णपणे खुली व्यायामशाळा असून या ठिकाणी आपण पाहू या संपूर्ण खूप मोठ्या असं मैदान जे रनिंग करत असतात त्यांच्यासाठी खुली रनिंगसाठी ती जागा मोकळी करण्यात आलेली आहे। आणि मित्र हो, शिक्षणाबरोबरच ज्यावेळेस आपण मानसिक बल वाढवत असतो त्याचप्रमाणे शारीरिक बल ही कामाचं असतं। कारण का जेवण केल्यानंतर पचणं देखील महत्त्वाचं असतं। त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो तेव्हा ज्या पद्धतीने आपण मनाच्या भावनांना विकसित करत असतो त्यासाठी बल कामात येत असतं। तर प्रत्येक टप्प्यांमध्ये आपल्याला शारीरिक बलही फिट असायला पाहिजे। त्याचबरोबर मानसिक ताण बाजूला सारून ज्यावेळेस आपण मोकळ्या वातावरणामध्ये सहवास करतो तिथूनच आपलं एक नवीन विश्व घडत असतं। आयुष्यामध्ये किती संकट असू द्या हो, ज्यावेळेस आपण अशा मोकळ्या वातावरणामध्ये रमतो पाय ठेवता संपूर्ण जे काही अडीअडचणी असतील बाजूला दूर होऊन एक नवीन मीपणा सोडून आपलेपणा ज्यावेळेस निर्माण होत असेल ते या वनराईमुळे तसेच या मायेच्या भूमीमधला वातावरणीय संकुलांमध्ये ज्यावेळेस आम्ही वावरत असतो त्यावेळेस चिमण्यांचा आवाज, ज्या बहिणाबायांनी छोट्या छोट्या गोष्टीवरनं ज्या कविता रचलेल्या आहेत त्या ज्यावेळेस आम्ही वाचत असताना देखील आम्ही त्यांच्या विश्वामध्ये चालले जात असतो। अशा ज्यावेळेस विद्यापीठाच्या भूमीमध्ये म्हणजे मी माझ्या भाषेमध्ये म्हणत असतो सतत की या मायेच्या नगरीमध्ये ज्यावेळेस मी एक एक पावलाचा टप्पा उचलतो त्यावेळेस त्यांनी जे मांडलेले शब्द आहे ते मला सत्यात दिसून येतात। आज तेच मायेची सावली घेता घेता आम्ही यावेळेस मायेच्या नगरीमध्ये फिरत असतो त्यावेळेस आम्हाला असे काही गोष्टी दिसून येतात की या ठिकाणी असलेल्या जळगावापासून तर हे आपलं विद्यापीठ 10 किलोमीटर अंतरावर स्थायिक आहे। हे संपूर्ण मायेचं जे घर आहे ते 700 एकरमध्ये समाविष्ट झालेलं आहे। आणि अजूनही आम्हाला हा चौथा दिवस असला तरी बाकीचा आनंद लुटता नाही आला। फक्त एक कवडीचं पान जे म्हणतो की अख्खा झाडाचं परीक्षण न करता कवडीचं पानाचा एवढंच आम्हाला आनंद घेता आलेला आहे। तरी देखील आम्ही या संपूर्ण प्रांगणामध्ये जेव्हा आमचं श्वासात श्वास घेत असतो तेव्हा संपूर्ण नसाला अंगाला काटे उभे करणारा असा हा विश्व जसं की विश्वासातून आत्मविश्वास वाढत असतो त्याच पद्धतीने आमच्या या मायेच्या नगरीमधलं मायेचं प्रेम आम्हाला संपूर्णपणे मिळत असतं। ज्याप्रमाणे आपली आई आपल्या बाळाला प्रेमाने लाडाने मायेने कधी कधी संतापाला की ती शिव्याही देते परंतु कधी कधी तिचं प्रेम या भूमीमधलं सगळं काही नष्ट होऊ शकतं परंतु मायेचं प्रेम कधीही नष्ट होऊ शकत नाही। असं जेव्हा मनामध्ये विचार येतात तेव्हा मला माझी माय म्हणून मला माझी विद्येची माय बहिणाबाई आठवते। ज्यावेळेस त्याने असं म्हटलं आहे की मन वळाय वळाय उभ्या पिकातला डोर किती हाकल फिरी येतं पिकावर। अशा ज्यावेळेस असे आपलं जे त्यांनी कविताच्या माध्यमातून मनाची भावना व्यक्त केलेली आहे। आपलं मन कोणत्याही एका सकारात्मक विचारांवर स्थायिक न राहता दोघी विचार येत असतात
सकारात्मक ही नकारात्मक ही जण जसं त्यांनी या मन वडाया उभ्या पिकातलं डोरं किती हाकलं फिरीत याचं पिकावर या माध्यमातून यांनी या मनाचा तारा शेडणाऱ्या त्यांच्या विचारांचा त्यांनी जेव्हा मांडणी करतात तेव्हा खरंच आणि ज्यावेळेस पशुपक्षी घरटं बांधत असताना त्यांना दिसतात त्याच्यावरही ते कविताच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून त्यांचं विश्व त्यांचं जीवन आपल्यासमोर रचतात। अशा या भूमीमध्ये वावरत असताना आपण या ठिकाणी हे बघू शकतो हिरवाई तसेच